त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. मला वाटतं राजकारण ठिकाणी आहे, आम्ही काही सतत भांडतच राहिलं पाहिजे असला विषय नाही आहे. पण वाढदिवस असा एक प्रसंग असतो की त्यावेळेला सगळं मनमिटाव करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे जे सत्य आहे ते बोलत असतो. आणि मला वाटतं मनापासून परवासुद्धा त्या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल, उद्धवजींनी असेल, अनेक मान्यवरांनी तशाच शुभेच्छा आमची मनापासून उद्धवजींना आहेत. तेच म्हणतो चांगलं रे, काय वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलं झालं, यात चुकीचं काही नाही. आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तर हळूहळू त्याचा मनमिलापही होतोय, त्यात जाऊन आलेत, त्यात वाईट काही नाही आहे, चांगली गोष्ट आहे. उद्धव ठाकरेंना मी तर मनापासून शुभेच्छा, मी 4-5 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण अजून त्यांना फोनचा कॉन्टॅक्ट झाला नाही सकाळपासून. पण मनापासून त्यांना शुभेच्छा. परवासुद्धा मी देवेंद्रजींचा वाढदिवस होता त्या दिवशीसुद्धा मी त्यांना विनंती केली होती 2-3 दिवस आधी देवेंद्रजींना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी एक पुस्तक काढलेलं होतं देवेंद्रजींच्या संदर्भामध्ये, त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात कळवलेल्या होत्या. आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार कशा दिल्या का दिल्या त्याचं कारणच त्या दिल्याच पाहिजेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.